रविवारी नंदुरबार येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन। सभेनिमित्त धर्मध्वज व भूमिपूजन संतांच्या हस्ते संपन्न। नंदुरबार येथे रविवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदू सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभा श्रॉफ हायस्कूल मैदान येथे होणार आहे। या निमित्त धर्मध्वज व भूमिपूजन पीठाधीश पूजनीय उद्धवजी महाराज पुरोहित संघाचे पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रचार रिक्षाचे पूजन करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला। नंदुरबार शहरात होणाऱ्या हिंदू धर्मसभेला प्रमुख वक्ते म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत। सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सभास्थळ श्रॉफ हायस्कूल मैदानाचे भूमिपूजन व धर्मध्वज पूजन वैदिक जयघोषात करण्यात आले। पूजनासाठी पीठाधीश पूजनीय उद्धव महाराज पुरोहित संघाचे प्रमोद जोशी, बिहारी महाराज, राजू शुक्ल, गणेश पाठक, सचिन इंदोरिया, गुरुदत्त कुलकर्णी, पंडित रवींद्र पाठक, शंकर महाराज आणि हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी समितीचे धर्मसेवकांनी जैतू जैतू हिंदू राष्ट्रमचा घोषणा दिल्या। यावेळी पीठाधीश पूजनीय उद्धव महाराज यांनी हिंदू समाजाला आवाहन केले। सभेचे वक्ते कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रखर वाणीतून हिंदुत्वाची बुलंद तोफ नंदुरबार शहरात येत आहे, तरी मोठ्या संख्येने हिंदूंनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन केले। हिंदूंवर होणाऱ्या आघातांचा विरोधात हिंदूंना संघटित होण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे। सभेला प्रमुख वक्त्यांसह जिल्ह्यातील संत महंत उपस्थित राहणार आहेत, तरी हिंदूंनी धर्मकर्तव्य म्हणून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू सेवा सहाय्य समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केले। लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी, संचालक, नवापूर। जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे। आज सर्व पुरोहित संघाचे सर्व ब्राह्मण वृंदांच्या हस्ते आणि परम आदरणीय परम पूजनीय पीठाधीश पूज्य उद्धव महाराज जी यांच्या पावन हस्ते आज 16 जानेवारी रोजी ज्या मैदानावर विराट अशी हिंदू धर्म जागृती सभा होणार आहे, त्याला कालीपुत्र कालीचरण महाराज जी हे या ठिकाणी या सभेला संबोधित करायला येणार आहेत। महाराज साहेब दिल्लीवरून नंदुरबार साठी निघणार आहेत उद्या 17 तारखेला। तर इतक्या लांबून ते आपल्यासाठी फक्त आणि फक्त हिंदूंना जागवण्यासाठी, हिंदूंना एकत्रित करण्यासाठी, लव जिहाद पासून हिंदू तरुणींचे रक्षण कसं करावं ते सांगण्यासाठी, काशी मथुरेचं श्रीकृष्ण मंदिर मुक्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे हिंदूंवर होणाऱ्या प्रत्येक आघाताचं उत्तर कशा प्रकारे द्यावं याचं सांगण्यासाठी ते आपल्यासाठी या नंदुरबार शहरामध्ये हिंदूंसाठी येत आहेत। मी सर्व हिंदू समाज बांधवांना विनंती करेन की आज या संत महंत पुरुषांच्या हस्ते या भूमीचं पूजन झालेलं आहे, या ध्वजाचं पूजन झालेलं आहे। या ध्वजाला साक्षी मानून आम्ही सगळे जण प्रण करूया की 18 जानेवारी रोजी एकच ध्यास, एकच लक्ष, हिंदू धर्मसभा शॉप हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता नंदुरबारच्या प्रत्येक घरातून हा व्यक्ती या ठिकाणी आला पाहिजे, सभेमध्ये एकत्रित झाला पाहिजे आणि हिंदू संघटन या ठिकाणी दिसलं पाहिजे। काल परवा मकर संक्रांत गेली, अशा अनेक पतंग काट झाल्या, आपल्याला अनेक गोष्टी काट करायच्या आहेत। आमच्या धर्मावर आघात होणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या गोष्टींना काट करून आम्हाला आमची धर्म संस्थापना करायची आहे। एवढं फक्त सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज मी एकच तुम्हाला सांगेल की तिळगुळ घ्या आणि हिंदू धर्म जागृती सभेला या, एवढीच मी विनंती करतो। शॉप हायस्कूलचे मैदान सायंकाळी 5 वाजता 18 जानेवारी रोजी विराट हिंदू धर्म जागृती सभा पूज्य कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संत महंतांच्या यांच्या पावन आशीर्वादाने आणि उपस्थितीने ही सभा संपन्न होणार आहे। सर्व नंदानगरीवासियांनी आणि पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन। जय श्रीराम।